हरिओम. मी श्रीराम श्रीपाद देव. मी ठाण्याला राहतो. बेसिकली मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. आता रिटायर्ड आहे. नाटकामधनं, सिनेमामधनं आणि टी व्हीला मी कामं केलेली आहेत. मला असं वाटतं बापूंच्याकडे मी आणि माझ्या मिसेस आम्ही दोघंजणं साधारणतः 2008 सालापासून येतो आहे. 2010 साली बापू आमच्या घरीही येऊन गेलेले आहेत. बापू जेव्हा घरी आले होते तेव्हा एक बापूंचा मोठा फोटो आमच्या घरी लावलेला होता. त्या फोटोच्या इथे बापू उभे राहिले आणि बापूंनी त्याच्यावरनं अशी एक उदी फिरवली उजव्या आणि डाव्या बाजूनी आणि नंतर माझ्याकडे वळून म्हणाले की आता मला काही माहिती नाही रे बाबा, हे काय होणार आहे ते. आणि बस झालं, एवढं झालं. आणि बापू नंतर आमच्याकडे जेवले आणि बसून खूप गप्पा मारल्या आणि मग बापू निघाले. दिनांक 4 एप्रिल 2015 रोजी हनुमान जन्म होता. मी बरीच वर्ष कीर्तन करतोय. वयाच्या 8व्या वर्षी मी शिर्डीला कीर्तन केलं होतं पहिलं. आणि त्याच्यानंतर साधारणतः मला वाटतं जवळजवळ लग्नानंतर 22-23 वर्षापासून मी दरवर्षी साधारणतः 2-3 अशी कीर्तनं आहेत माझी, ती करतोच आहे. की एक दत्त जन्माचं कीर्तन आहे, एक हनुमान जन्माचं कीर्तन आहे आणि आता एक राम जन्म पण करतोय गेली जवळजवळ 12-13 वर्ष. तसं ह्या वर्षी 4 एप्रिलला हनुमान जयंतीचं नेहमीप्रमाणे कीर्तन होतं. ते बदलापूरला कीर्तन असतं. तिथे जायला आम्ही साधारणतः पहाटे निघतो. यावर्षी मी, माझा नातू रोहित जो तबला वाजवतो माझ्याबरोबर, आणि अतुल फडके म्हणून आहे, असाच माझ्याबरोबर नेहमी हार्मोनियम वाजवतो. आम्ही तिघंजणं पहाटे 2 वाजता उठून आंघोळी करून माझी I-10 गाडी होती, त्या गाडीने आम्ही निघालो. तसं खरं सांगायचं तर रात्रभराचं जागरण होतं. कारण मी आलो होतो घरी उशिरा, 12-12:15 वाजता रात्री आलो होतो आणि 2 वाजता उठलो. त्यामुळे तशी झोप झालेली नव्हती. थोडीशी पेंग येतच होती जाताना सुद्धा. पण आम्ही व्यवस्थित तिथे पोहोचलो बदलापूरला. कीर्तन झालं व्यवस्थित. आणि कीर्तन करायला ज्यांच्यासाठी म्हणून मी जातो ते स्वामी सखा यावेळेला कुठेतरी बाहेर होते. पण उत्सव नेहमीप्रमाणे उत्तम झाला आणि तिथनं आम्ही साधारणतः 7:30च्या सुमाराला परत ठाण्याला यायला निघालो. ठाण्याला येताना 7:45-8च्या सुमाराला गाडी तशी काही फार स्पीडमध्ये नव्हती, परंतु मला डोळ्यावरती झापड आली आणि मला काही कळलं नाही की काय होतंय. गाडी किती चालली हेही मला माहिती नाही आणि कुठेतरी येऊन एकदम जोरात ठोकल्याचा आवाज झाला असं माझा नातू आणि तो हार्मोनियम वादक जो होता त्यांनी सांगितलं. मला काहीच कळलं नाही. मी हँडलवरती झोपलेलो होतो आणि माझ्या नातवाने मला उठवलं. किती वेळ गेला तेही माहिती नाही. ॲक्सिडेंट कुठल्या स्पॉटला झाला आहे तेही माहिती नाही. नातवाने उठवलं तर मी उठून बघितलं तर माझ्या समोरची काच जी होती ती फुटल्यासारखी मला वाटली. मी त्याला विचारतोय आपण का थांबलो इथे. तोही काही बोलेना. समोर माणसं दिसत होती, 25-30 माणसं होती. त्यातला एकही माणूस पुढे येत नव्हता. सगळे बघत होते. तितक्यात एक रिक्षावाला तिथे आला आणि मला म्हणाला की काका चला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. ड्रायव्हर साईडचं दार गाडीचं उघडं होतं. कसं उघडं होतं मला माहिती नाही. मी माझा बेल्ट काढला आणि रिक्षात जाऊन बसलो. मी बसल्याबरोबर माझा नातू पण पलीकडे होता, तो आला आणि रिक्षात बसला माझ्याबरोबर. तिथे रिक्षाच्या दांडीला धरून मला पुन्हा झोप लागली. त्यांनी कुठपर्यंत हॉस्पिटलमध्ये आणलं मला माहिती नाही, पण डोंबिवलीच्या जवळचा जो काटई नाका आहे तिथे एक MGM नावाचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मला नेल्यानंतर त्या रिक्षावाल्याला धरून मी 2 जिने चढलो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो.
त्यांचं सो कॉल्ड जे काय ऑपरेशन थिएटर होतं त्या ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं. तिथे त्यांच्या टेबलवरती मला झोपवलं आणि बस मी नुसतंच बघत होतो. तो रिक्षावाला त्या नर्सला म्हणाला, तू त्याच्याकडे बघतेस काय नुसती? त्याला टाके घाल म्हणले, रक्त येते. असं म्हणताना मग त्या नर्सने 2 इंजेक्शन दिली. 2 इंजेक्शन्स दिली. त्याच्यानंतर मग टाके घातले. मला उठवलं. मला छातीमध्ये प्रचंड दुखत होतं. माझा शर्ट होता, तो शर्ट तिने काढला. तो संपूर्ण जवळजवळ फाटलेला होता छातीवरती. बनियन काढला, तो संपूर्ण रक्ताळलेला होता. मग तिथनं मला तिने त्यांच्या बेडवरती आणून झोपवलं. बेडवरती आणून झोपवण्याच्या आधी जो रिक्षावाला माझ्याबरोबर होता त्याचा मी हात धरून त्याला विचारलं की म्हटलं, राजा तुझं नाव काय आहे? आणि तो एकदम म्हणाला, हनुमंत. मग म्हणाला, हनुमंत काळण. म्हटलं, हे बघ माझा मुलगा वगैरे आल्याशिवाय म्हटलं तू इथनं जायचं नाहीस. तो म्हणाला, तुम्ही काळजीच करू नका, मी आहे, तुम्ही बिंदास राहा. म्हणताना मग मी थोडंसं तिथे झोपलो आणि मग माझा मुलगा म्हणजे दोन्ही मुलं, माझी सून आणि माझी पत्नी असे सगळेजण तिथे आले ठाण्याहून. मग डॉक्टरही तिथपर्यंत आले होते. डॉक्टरांनी साधारणतः माझी परिस्थिती वगैरे बघितली. त्यांनी मला उठायला सांगितलं. मी उठल्यानंतर मला इतकी प्रचंड जोरात चक्कर आली की मला वाटतं माझ्या आयुष्यात इतकी चक्कर कधीच मला आलेली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांना मी सांगितलं, म्हटलं नाही मी उठणं शक्य नाही हो, आणि मी झोपलो. तर त्यांचं आणि माझ्या मुलाचं बोलणं फक्त मी एवढंच ऐकलं की यांना सिटी स्कॅनला ताबडतोब न्या. त्याच्यानंतर मग मला एकदम जेव्हा उठवलं तेव्हा मला कळलं की खालती ॲम्ब्युलन्स आलेली आणि मला ॲम्ब्युलन्समध्ये बसायचे. तर मी हळूहळू एका कुशीवरती वळून उठण्याचा प्रयत्न केला आणि तसं उठल्यानंतर मला चक्कर फार कमी आली, पण चक्कर येतच होती. मग ती चक्कर सबसाईड होईपर्यंत मी बसलो होतो कॉटवरती. ती चक्कर सबसाईड झाल्यानंतर त्यांना म्हटलं, तुमच्या झोळीत मी म्हटलं नाही येत आहे, मी खालती 2 जिने उतरून येतो. त्याप्रमाणे माझा मुलगा वगैरे जे सगळे होते त्यांच्या आधाराने 2 जिने उतरलो आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसलो म्हणजे झोपलो. ते सुद्धा असं हातावरतीच झोपलो एका कुशीला. तिथून ठाण्याला आलो. ठाण्याला माझा भाऊ डॉक्टर प्रकाश भडकमकर याच्याकडे मला नेलं. त्यांनी ॲम्ब्युलन्समध्येच मला बघितलं आणि माझ्या मुलाशी काहीतरी बोलणं करून मला ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथे मला ॲडमिट केलं. तिथे ॲडमिट केल्यानंतर जवळजवळ 6 दिवस मी तिथे होतो. 6 दिवसामध्ये न्यूरोसर्जन आले होते, मला वाटतं पुरंदरे म्हणून, अतिशय उत्तम डॉक्टर. त्यांनी मला व्यवस्थित चेक केलं. सिटी स्कॅन वगैरे केलेलं होतं. सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांनी जे बघितलं त्याने सांगितलं की तुम्हाला काही झालेलं नाही आहे, थोडंसं म्हणले फक्त मार लागला आहे डोक्यामध्ये, तो जाईल म्हणले. त्यांना मी सांगितलं की म्हणलं डॉक्टर मला प्रचंड चक्कर येते. म्हणले काय हरकत नाही, तुम्हाला औषध दिलं ती चक्कर जाईल म्हणले, तुम्ही काळजी करू नका. मग ते झालं. मग त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन आले. त्यांनी बघितलं. त्यांनी पुन्हा सिटी स्कॅन करायला सांगितलं छातीचं. पुन्हा छातीचं सिटी स्कॅन केलं. त्याच्यातही फारसं काही आढळलं नाही. कुठेतरी एक हेअर क्रॅक होती. ते म्हणले की हेअर क्रॅक आहे, त्याला काही आपल्याला करायचं नाही आहे, तुम्ही विश्रांती घ्या, एवढंच त्याच्यावरती औषध आहे. त्याच्यानंतर चेस्ट स्पेशालिस्ट एक डॉक्टर होत्या, त्याही आल्या. त्यांनी बघितलं. त्यांनी सांगितलं व्यवस्थित आहे म्हणले, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर कानाचे डॉक्टर आले. त्यांनी पण एक टेस्ट करायला सांगितली होती. ती पण टेस्ट झाली. ती पण टेस्ट ओके आली. अशा सगळ्या टेस्ट झाल्यानंतर 6 दिवसांनी मला घरी आणलं. घरी आणून मग साधारणतः 15-1 दिवसानंतर मी चालायला सुद्धा लागलो व्यवस्थित. म्हणजे थोडंसं मी खाली आमच्या घराच्या तिथे उतरून बघितलं आणि नंतर साधारणतः एक 25 दिवसानंतर मी स्कूटरही चालवली. स्कूटर व्यवस्थित चालवता येत होती, काही कुठे प्रॉब्लेम नव्हता. ज्या कारचा मला ॲक्सिडेंट झाला होता त्या कारची उजवी बाजू संपूर्णपणे डॅमेज झालेली होती आणि ती कार माझ्या मुलाने ठाण्याला आणली
आणि ती रिपेअर होण्याच्या कंडिशनमधली नव्हती. त्याच्यामुळे ती कार शेवटी आम्ही देऊन टाकली. आणि हे सगळं झालं जेव्हा, की माझा ॲक्सिडेंट जेव्हा झाला, माझी मिसेस तिथे जेव्हा आली होती हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तिने ताबडतोब दादांना फोन केला होता. पण दादांना काही फोन लागेना. म्हणताना मग वैभव सिंहांना फोन केला आणि वैभव सिंहांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे माझ्या मिस्टरांना, तर तुम्ही तेवढं दादांच्या कानावर घालाल का? तर म्हणले हो जरूर, प्रश्नच नाही. म्हणून त्यांनी दादांच्या कानावरती घातलं आणि पुन्हा मिसेसला फोन केला की दादाने सांगितलंय काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतात तसं आम्ही एकदा डॉक्टरना भेटायला गेलो होतो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. त्यांनीही सांगितलं की अतिशय व्यवस्थित आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि त्यांनी थोड्याशा गोळ्या वगैरे लिहून दिल्या. म्हणले हे कॅल्शियम वगैरे ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि त्याप्रमाणे त्या गोळ्या वगैरे घेतल्या. आणि आज खरंच अशी परिस्थिती आहे की आज मी अतिशय उत्तम तऱ्हेने स्कूटरही चालवतो, मी मुलाची कारही चालवतो, सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत. आणि अशा वेळेला मला आठवलं की बापूंनी सांगितलं होतं की हे काय होईल मला काही माहिती नाही. तर ते नक्की काय सांगितलं होतं ते मला आज कळतंय की असं का सांगितलं होतं. की जी माझी सवय आहे की घरातून बाहेर पडताना बापूंच्या फोटोला नमस्कार करायचा, साईबाबांच्या फोटोला नमस्कार करायचा आणि त्यांना सांगायचं की बाबा मी चाललोय, सांभाळा. ह्याच्यात सुद्धा खरं सांगायचं आहे, सांभाळा ह्याच्यावरती सुद्धा एक गोष्ट अशी आहे की आमच्याकडे असेच एक संत आले होते आणि त्यांनी माझ्या पत्नीला एकदा विचारलं होतं. ते म्हणले एवढा छान तुमच्याकडे साईबाबांचा फोटो आहे, तू म्हणले बाबांशी बोलतेस की नाही? म्हणले काय काहीतरी विचारतोय, बाबांशी काय बोलायचं? अरे म्हणले तू जर बाबांशी बोलली नाहीस तर बाबा तुझ्याशी कसं बोलतील? आणि हे सगळे प्रत्यय बापूंच्या वेळेला येत आहेत की तुम्ही जेव्हा बापूंशी बोलता तेव्हा बापू तुमच्याशी बोलतायत. फक्त फरक काही वेळेला असा वाटतो की बापू जे काही सांगतात त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात असं नाही, किंवा कदाचित त्यावेळेला कळतात असं नाही, नंतर आपल्याला त्या गोष्टी नक्की कळतात. मी बरीच वर्ष कीर्तन करतोय. कीर्तनामध्ये नेहमी बऱ्याच वेळेला मी असा अनुभवही सांगितलेला आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये गंडांतर असतं. तर गंडांतर म्हणजे नक्की काय हे आपलं मी काहीतरी सांगायचो, पण आता मी निश्चितपणे सांगू शकेन की गंडांतर म्हणजे काय असू शकतं. की गंडांतर ज्याच्यावरती आलेलं असतं आणि नंतर गंडांतर जातं, त्याच्यानंतर त्या माणसाचा पुनर्जन्म झालेला असतो आणि तो पुनर्जन्म मी सध्या अनुभवतोय. आणि हे सगळं जे आहे हे केवळ आणि केवळ बापू, दादा, नंदाई, मोठी आई यांच्या कृपेनेच होऊ शकतं. यांच्या कृपेशिवाय हे काहीही होऊ शकत नाही. तुमच्यावरचं गंडांतर टाळायचं असेल तर त्यालाही सद्गुरूची कृपा ही आवश्यक आहे. सद्गुरूची कृपा असेल तरच ते गंडांतर टळू शकेल, नाही तर गंडांतर टळू शकणार नाही, हे निश्चित आहे. आणि त्याची प्रचिती अतिशय उत्तम तऱ्हेने बापूंनी मला दिलेली आहे. बापू, नंदाई, दादा या सर्वांचा मी अतिशय अंबज्ञ आहे.